नमस्कार. स्वरवर्धिनीच्या 10वी पूर्वपीठिका या आपल्या कार्यक्रमात सगळ्यांचं स्वागत आहे. मी श्रीकांत जोशी आपला तुमच्यासारखा स्वरवर्धिनीचा कार्यकर्ता आहे. आपल्याला या भागामध्ये बघायचं आहे की इतिहासाचा अभ्यास आहे तो आपल्या सगळ्यांना कसा करायचा आहे. तत्पूर्वी सगळ्यांना 10वी मध्ये सगळ्यांना प्रवेश केलेल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. आत्ताचा काळ हा थोडासा महामारीचा काळ असला तरी आपल्याला अभ्यास काही चुकणार नाही आणि 10वीची परीक्षा तर त्याहून चुकणार नाहीये. त्यामुळे 10वीचा अभ्यास कसा करावा यासाठी आपण थोडासा विचार करूया आणि वर्षभर आपण त्या पद्धतीनं चालण्याचा प्रयत्न करूया. तर एक मी छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो आणि या गोष्टीचा तुम्ही निश्चित विचार करा असं मला वाटतं. की दोन मित्र होते, एक होता राम आणि दुसरा होता श्याम. तर हा राम होता ना, तो रोज कामाला जायचा आणि नंतर संध्याकाळी जाताना तो श्यामच्या घरावरून जायचा. तर श्याम मात्र निवांत दिवसभर घराजवळ पडलेला असायचा. त्याला काही काम नसायचं, काही नाही, तो काहीही काम करत नव्हता. पण एक दिवस काय होतो, राम म्हणतो की अरे श्याम, तू दिवसभर घरात बसून राहतो, त्यापेक्षा तू माझ्या बरोबर कामाला चल. तर श्याम म्हटला ठीक आहे, मी येतो. आणि मग श्यामने घरातली पडलेली एक कुऱ्हाड घेतली आणि तो कामाला जायला लागला. आणि रोज तो कामाला जायला लागला. एक दिवस झाला, 2 दिवस झाले, महिने झाले, 1 वर्ष झालं. आणि ह्या काळामध्ये गंमत अशी झाली की श्यामचा जो पगार आहे तो रामच्या पगारापेक्षा दुप्पट तिप्पट वाढायला लागला. सगळेजण विचार करायला लागले की अरे असं कसं काय होतंय की रामचा पगार जो आहे, राम अनेक वर्षापासून त्या ठिकाणी काम करतोय, लाकूड तोडण्याचं काम करतोय, पण जो ठेकेदार आहे त्याला पैसे कमी देतोय. आणि श्याम नुसतंच 1 वर्ष झाली पण त्याचा पगार रामपेक्षा दुप्पट झालेला आहे. काय बरं झालं असेल, असं सगळे विचार करायला लागले. आणि हा विचार करत असताना त्या जो आहे तर रामला फार राग आला आणि तो रागात एक दिवस श्यामकडे गेला आणि तो श्यामला म्हणाला की श्याम, तू असं काय करतो बरं की तुला पगार वाढत चाललाय आणि दिवसेंदिवस तो वाढतच चाललाय आणि माझा पगार मात्र आहे तेवढाच आहे, हे कशामुळे शक्य झालं? तर श्याम म्हटला, अरे तू तुझ्या कुऱ्हाडीला शेवटी धार कधी केली होती, तू सांगू शकशील का? तर तेव्हा रामनी विचार केला आणि म्हटला की झाले 5-6 महिन्यापूर्वी माझ्या कुऱ्हाडीला मी धार केली होती. तर श्याम हसला आणि म्हटला, आपण जेव्हा कामाला जातो तेव्हा त्याच्या आधी मी 1 तास लवकर उठतो आणि मी माझ्या कुऱ्हाडीला जी धार आहे ती रोज 1 तास, फक्त तो वेळ जो आहे माझा 1 तास जास्त, तो मी माझी कुऱ्हाड आहे तिला धार करण्यासाठीच घालवतो. तर अशा पद्धतीनं त्याच्या कुऱ्हाडीला जी धार जास्त झाली की आपल्याला माहिती आहे, तुम्ही सांगू शकाल का की ज्याच्या कुऱ्हाडीला जास्त धार आहे तो जास्त लाकूड कापेल का ज्याच्या कुऱ्हाडीला धार 5-6 महिन्यापूर्वी केलेली आहे तो जास्त लाकूड कापेल? तुम्ही विचार करा आणि त्याचं उत्तर तुम्हाला निश्चितच सापडेल असं मला वाटतं. त्यामुळे श्यामचा पगार वाढलेला होता. हे मी तुम्हाला एक कोडं घातलंय आणि गोष्ट पण सांगितली आहे, याचा तुम्ही विचार करा. आपल्याला 10वीचा जेव्हा आपण अभ्यास करणार आहोत तेव्हा 10वीचा अभ्यास करत असताना नेमकं या गोष्टीचा विचार करायचा आहे. काय करायचं आहे तर आपल्याला 10वीचा अभ्यास करत असताना रोज थोडा अभ्यास करायचा आहे. एकदम अभ्यास केला तर काय होईल, राम सारखी परिस्थिती आपली होईल. आपल्याला राम नाही बनायचं तर आपल्याला श्याम बनायचंय, जो रोज कुऱ्हाडीला धार लावतो आणि काम कमी वेळ करतो, पैसे मात्र जास्त कमवतो. तसं आपल्याला रोज अभ्यास करायचा आहे. रोज अभ्यास करून आपली बुद्धी जी आहे, आपलं स्मरणशक्ती आहे ती वाढवायची आहे आणि त्यातून आपल्याला खूप सारे मार्क मिळवायचे. परीक्षा आली की आपण काय करतो, 8-8, 10-10, 15-15 तास अभ्यास करतो आणि आपल्याला मग परिणामी 50-60% पडतात. तसं न करता आपल्याला
रोज धार लावायची आहे आपल्या मेंदूला. रोज आपल्याला पुस्तकांचं वाचन करायचंय, रोज आपल्याला गणिताचा सराव करायचा आहे. आता आपण या भागामध्ये अभ्यास करायचा आहे तो इतिहासाचा अभ्यास कसा करायचा याचा विचार करणार आहोत. यावर्षी आपल्याला इतिहासाचा पेपर जो आहे तो 60 मार्काचा असणार आहे. पूर्वी जो इतिहासाचा पेपर 40 मार्काचा असायचा तो आता महाराष्ट्र शासनाने 60 मार्काचा केलाय आणि भूगोलाचा पेपर हा 40 मार्काचा केलाय. त्यामुळे इतिहासाचा अभ्यास गुण मिळवण्यासाठी आपल्याला महत्वपूर्ण ठरणार आहे. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो बरं का, ते मनापासून तुम्ही सांगायचं किंवा मनातल्या मनात या प्रश्नाचा तुम्ही विचार करायचा. मागच्या वर्षी इयत्ता 9वी मधून तुम्ही जेव्हा 10वी मध्ये आला तेव्हा तुम्ही किती वेळा तुमच्या इतिहासाच्या पुस्तकाचं वाचन केलंय बरं? इतिहास काय, कुठल्याही पुस्तकाचं जो अभ्यासक्रमातल्या पूर्ण पुस्तक किती जणांनी वाचलंय हे मला सांगा बरं. सांगू शकाल का? की मी 9वीत असताना माझं पूर्ण पुस्तक 9वीचं इतिहासाचं किंवा विज्ञानाचा जो काही विषय असेल तो त्याचं मी वाचून काढलंय वर्षभरामध्ये. असं घडलंय का? मला माहिती आहे अनेकांची उत्तरं नाही अशी येणार आहे. तुम्ही काय केलं, जेवढा अभ्यास करायचा आहे तेवढ्याच प्रश्नांचा अभ्यास केला, त्याची उत्तरं लिहिली आणि 9वीतून 10वी मध्ये आला. पण यावर्षी आपल्याला तसं करणं भयानक आणि स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं ठरेल. आपल्याला संपूर्ण पुस्तक वर्षभरामध्ये निवांत आणि छान पद्धतीनं वाचून काढायचं आहे. तुम्ही इतिहासाचं हे पुस्तक जे आहे ते इतिहासाचं पुस्तक तुम्ही जर घेतलं हातामध्ये तर ते इतिहासाचं पुस्तक पूर्णपणे सुरुवातीपासून शेवटच्या पानापर्यंत आपल्याला वाचून काढायचंय. आणि ते वाचत असताना शांत डोकं ठेवायचंय. आईला बाबांना सांगायचंय काय, मी आता पुस्तकं वाचायला घेतलेली आहे अभ्यासाची, मला कुणीही डिस्टर्ब करू नका, माझ्या वाचनात व्यत्यय आणू नका. हे तुम्ही प्रयत्न करा. हे करण्याचा पूर्ण वर्षभरात तुम्हाला तुमचं इतिहासाचं पुस्तक, अभ्यासक्रमाचं कुठलंही पुस्तक, पण आपला विषय इतिहास आहे आत्ता या तासाला, म्हणून इतिहासाचं पुस्तक तुम्हाला छानपणे वाचून काढायचंय. असं होता कामा नये की माझं इतिहासाचं पुस्तक मी न वाचताच पास झालेलो आहे, असं तुमच्याकडून होता कामा नये, हे लक्षात ठेवा. आता यावर्षी आपल्याला जसं मी वाचन सांगितलं तसं जे वाचन केलंय त्याचं लेखन करणं पण आवश्यक आहे. मग तुम्ही काय करा की तुम्हाला यावर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या असे प्रश्न आहेत ज्याला आपण कृती पत्रिका म्हणू शकतो, संकल्पना चित्र, चुकी बरोबर, असे अनेक प्रश्न जे आहेत तुम्हाला येणार आहेत. तर या प्रश्नांचा तुम्ही पूर्ण पुस्तक वाचून झाल्यानंतर प्रत्येक धड्याखालच्या प्रश्नांचा तुम्हाला सराव करायचा आहे. हा सराव करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की हा सराव करत असताना तुमचं अक्षर चांगलं येईल आणि तुमची उत्तरं जी आहेत ते वेळेत सोडवून होतील, यासाठी आपल्याला सराव करायचा आहे. त्यामुळे वाचन लेखन झालं की लिहिण्याचा सराव तुम्हाला असला पाहिजे. इतिहासाची उत्तरं जी आहेत, जी कारणे द्या असतील, संकल्पना चित्र असतील, एका वाक्यात उत्तरे असतील, थोडक्यात उत्तरे असतील, चुकी बरोबर असेल, अशा प्रकारची जी सगळी प्रश्न आहेत ते तुम्हाला चांगल्या पद्धतीनं सोडवण्याचा, लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. वाचन झालं, लेखन झालं आणि तुम्हाला मनन करायचंय आणि चिंतन पण करायचंय. तर वाचन, लेखन, मनन, चिंतन हा अभ्यासाचं एक सूत्र आहे. तुम्ही सगळ्यांनी ती लिहून घ्या बरं. सांगतो पुन्हा एकदा, वाचन, लेखन, मनन आणि चिंतन या 4 गोष्टी तुम्हाला अभ्यास करताना महत्वाच्या ठरणार आहेत. आता इतिहासाचा अभ्यास आहे तो
करताना आपल्याला 60 मार्कांचा इतिहासाचा पेपर आहे. इतिहासाबरोबरच इतिहासामध्ये राज्यशास्त्र हा विषय सुद्धा आहे. राज्यशास्त्र हा विषय तुमच्यासाठी नवीनच आहे. मागच्या वर्षी तुम्हाला 9वी मध्ये पहिल्यांदाच तो तुमच्या समोर आलेला आहे. पण चिंता करू नका, राज्यशास्त्र हा इतिहासाचाच एक घटक आहे आणि त्यामुळे तो अभ्यास करताना तुम्हाला तो सोपा जाणार आहे. बघा, आता मी म्हटलं तुम्हाला वाचन, मनन, लेखन, चिंतन हे करत असताना तुम्हाला सराव पण आवश्यक आहे. तुम्ही प्रत्येक धडा वाचल्यानंतर, समजा आपण पहिला धडा घेतला, बघा आता आपला जो पहिला धडा आहे त्या पहिल्या धड्याचं नाव आहे इतिहास लेखनाच्या पाश्चात्य परंपरा. आता हा इतिहास लेखनाच्या पाश्चात्य परंपरा हा जो धडा आहे पूर्ण वाचून झाल्यानंतर त्या धड्यामधले असलेले वेगवेगळ्या प्रकारचे इतिहासकार जे आहेत त्यांचा तुम्ही विचार करा. त्यांनी काय केलंय या गोष्टीची माहिती घ्या. त्यानंतर त्यांच्या इतिहासाच्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत त्या तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत. या इतिहास लेखनाच्या परंपरा ज्या आहेत तुम्ही समजून घ्या. इतिहासाचा तो धडा व्यवस्थित वाचल्यानंतर तुम्ही सगळी जी त्याच्या खालची प्रश्न उत्तर आहेत ती वेळ लावून सोडवा. म्हणजे तुमचा जो सराव आहे तो चांगल्या पद्धतीने होईल असं मला वाटतं. आता बघा, दुसरा धडा आहे तो आहे इतिहास लेखनाची भारतीय परंपरा. तर अशा पद्धतीनं तुम्ही ते सगळं जे इतिहास आहे तो इतिहासाची पुस्तक जे आहेत ते वाचत असताना धडा वाचायचा, त्याच्या खालच्या प्रश्न उत्तरांचा सराव करायचा. त्या व्यतिरिक्त तुम्हाला स्वतःच्या विचारांनी काही प्रश्न तयार करायचे स्वतः. आता मी म्हटलं वाचन, लेखन झालं, मनन झालं. आता चिंतन करताना त्या तुम्ही जे काही अभ्यासला आहात त्या अभ्यासामध्ये तुम्हाला विषयाचा विचार करताना प्रश्न तयार करायचे. हे चिंतनामध्ये येतं. स्वतःचेच प्रश्न स्वतः तयार करायचे आणि त्याची उत्तरं स्वतःच सोडवायची. तर अशा पद्धतीने तुम्ही जर अभ्यास केला तर तुम्हाला त्याचा नक्की फायदा होणार आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला अवांतर वाचन करणं थोडंसं मला वाटतं आवश्यक आहे. कारण की यावर्षीचा जो इतिहास आहे तो दरवर्षी इतिहास असतो तसा तो इतिहास नाहीये, तो उपयोजित इतिहास आहे. तुम्हाला म्हणजे ज्या इतिहासामधून आपल्याला पैसे कसे कमवता येतील, तुमचं करिअर जे आहे ते करिअर भविष्यामध्ये कशा पद्धतीनं चांगलं होऊ शकेल, तुम्ही आयुष्यभर इतिहासाचा अभ्यास केला तर त्याची माहिती तुम्हाला यातून होणार आहे. हे लक्षात ठेवा. याच्या पुढे जाऊन आपल्याला वेगवेगळ्या कलांचा इतिहास यामध्ये आहे, खेळांचा इतिहास आहे, त्यानंतर पर्यटनाच्या माध्यमातून इतिहास जो आहे तो कसा अभ्यासता येईल आणि त्यातून अर्थार्जन कसं करता येईल अशा पद्धतीचा इतिहास तुम्हाला या ठिकाणी अभ्यासता येणार आहे. त्यामुळे हा इतिहासाचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला निश्चितच भविष्यामध्ये तुमचं करिअर काय असावं हे तुमच्या लक्षात येणार आहे. त्यामुळे हा इतिहास पूर्वीसारखा सणावळ्यांचा इतिहास नाहीये. हा इतिहास पूर्वीसारखा ज्याला घटना असायच्या आणि त्या घटना तुम्हाला लक्षात ठेवायला लागायच्या आणि तो खूप क्लिष्ट असा इतिहास होता, तसा तो तुम्हाला यावर्षी नाही आहे. तर यावर्षी इतिहास लेखनाच्या परंपरा आहे. जसं युरोपामध्ये इतिहास लेखन सुरू झालं तसं वसाहतवादी इतिहास लेखन आहे, इतिहासाची भारतीय परंपरा आहे. तर त्या लेखनाचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. मी तुम्हाला एक उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ब्रिटिश काळ जो आहे तो ब्रिटिशांना आपल्या देशावर राज्य करायचं होतं आणि त्यामुळे इथले लोक कायम गुलाम कसे राहतील यासाठी त्यांनी इतिहास लेखन केलं आणि ते जे इतिहास लेखन केलं त्याला वसाहतवादी इतिहास लेखन म्हणतात. की एखाद्याला सांगायचं की तुम्ही कायम मागासलेले आहात, तुम्हाला अभ्यासाचं ज्ञान नाहीये, तुमचा इतिहास फार घाणेरडा आहे, तुम्ही आमचा इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे, ब्रिटिशांच्या इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय तर जो गुलाम देश आहे तो कायम गुलाम राहील यासाठी त्यांनी इतिहास लेखन केलं. पण इतिहास लेखनाच्या
लेखनाची भारतीय परंपरा जेव्हा निर्माण झाली तेव्हा लोकमान्य टिळक झाले, महादेव गोविंद रानडे झाले, त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर झाले, अशा इतिहासकारांनी राष्ट्रवादी इतिहास लेखन केला, जेथून लोकांना प्रेरणा मिळेल आणि त्यातून लोक स्वातंत्र्यासाठी संघर्ष करतील. तर हे दोन्ही इतिहासाच्या वेगवेगळ्या लेखन परंपरा आहे. जे ब्रिटिशांनी इतिहास लेखन केला भारताविषयी त्याला साम्राज्यवादी इतिहास लेखन म्हणतात, आणि आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी जो इतिहास लेखन केला त्याला राष्ट्रवादी इतिहास लेखन म्हणतात. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या इतिहास लेखनाच्या परंपरा या जगात आहेत आणि त्याचा अभ्यास तुम्हाला आहे, सोपा आहे. यानंतर तुम्हाला उपयोजित इतिहास आहे, इतिहासामधून पैसे कसे कमवता येतील याचा इतिहास आहे. जसं ऍक्टिंग झालं, चित्रपट झालं, पर्यटन झालं, खेळ झालं. खेळांच्या इतिहासाच्या माध्यमातून तुम्ही रिपोर्टिंग करू शकता. चांगल्या प्रकारचं रिपोर्टिंग जर तुम्ही केलं, चांगले पत्रकार झाला खेळांच्या इतिहासाचे, तर तुमचं नाव जगामध्ये होऊ शकतं. तर अशा पद्धतीचा अवांतर वाचन जे आहे ते अवांतर वाचन तुम्हाला करायचंय. खेळांच्या इतिहासाचं अवांतर वाचन तुम्हाला करायचंय, कलांच्या इतिहासाचं अवांतर वाचन तुम्हाला करायचंय. राज्यशास्त्रामध्ये आपल्या संविधानाची वाटचाल कशा पद्धतीने झाली आहे याचा अभ्यास तुम्हाला चांगल्या पद्धतीनं करायचा आहे. निवडणूक जी आहे, आपल्या देशाची निवडणूक प्रक्रिया कशी आहे या गोष्टीचा अभ्यास सुद्धा तुम्हाला करायचा आहे. राजकीय पक्ष आपल्या देशातले कुठले आहे, राष्ट्रीय पक्ष कुठले आहे, राज्याचे पक्ष कुठले आहे, स्थानिक पक्ष कुठले आहेत याचा अभ्यास तुम्हाला जर करायचा असेल तर अवांतर वाचन सुद्धा तुम्हाला आवश्यक आहे. आपल्याला जो इतिहास आहे तो मानवी जीवनाचा इतिहास आहे. सण सणावळ्यांचा इतिहास आता थोडासा मागे पडलेला आहे. त्यामुळे या नवीन पद्धतीचा इतिहास जो एकदम सोपा आहे आणि तुम्हाला भरभरून गुण मिळवून देणारा आहे, तर त्याची बेसिक कन्सेप्ट जी आहे ती समजून घेणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी तुम्हाला महत्वाचं काम करायचं आहे, तो म्हणजे वाचन, लेखन, मनन आणि चिंतन. आता आपण थोडस काय करूया की आपली प्रश्नपत्रिका जी आहे तिचं स्वरूप कसं आहे ते बघून घेऊया. आता इतिहासाची प्रश्नपत्रिका म्हटली की त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जशी 9वीत प्रश्नपत्रिका सोडवली त्याच पद्धतीची प्रश्नपत्रिका तुम्हाला असणार आहे. त्यामध्ये दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा, अशा पद्धतीचा तुम्हाला प्रश्न येणार आहे. आणि हा प्रश्न आहे तो 4 मार्काचा आहे. त्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह येणार आणि त्याची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे. त्यामध्ये विकल्प येणार आहे अ, ब, क, ड, आणि त्यात तुम्हाला त्याची उत्तरं लिहायची आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुढील पैकी चुकीची जोडी ओळखा किंवा चूक की बरोबर. तर चुकीच्या जोड्या येणार आहेत. समजा एखादा इतिहासकार आणि त्याची इतिहास लेखनाची परंपरा, तर अशा पद्धतीचा जी चुकीची जोडी आहे ती चुकीची जोडी ओळखायची आणि त्यातनं तुम्हाला ते गुण मिळणार आहे. तर चुकीची जोडी ओळखा, असे 4 गुण त्याला तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर संकल्पना चित्र पूर्ण करा, यासाठी 4 गुण आहे. तर लक्षात घ्या, संकल्पना चित्राला 4 गुण आहे. तुम्हाला असे एक तक्ता दिलेला असतो, त्या तक्ता अपूर्ण असतो आणि त्या अपूर्ण तक्ता जो आहे तो पूर्ण करायचा, त्याला संकल्पना चित्र पूर्ण करा असं म्हणतात. तर तुम्हाला यावर्षी जी प्रश्नपत्रिका येणार आहे तिला म्हणतात कृती पत्रिका. आणि ही कृती पत्रिका तुम्हाला सोडवण्याचा, वेळेमध्ये सोडवण्याचा सराव असला पाहिजे, यासाठी तुम्ही प्रयत्न करा. पुढे बघा, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. हा 6 मार्काचा प्रश्न तुम्हाला येतो. विधान जे आहे ते एक त्यांनी दिलेलं असतं आणि त्या विधानाचं स्पष्टीकरण तुम्हाला द्यायचं असतं आणि त्याला आहेत 6 मार्क. त्यापैकी 2 विधानं तुम्हाला स्पष्ट करायची आहे. 3-3 मार्काचा एक प्रश्न आहे. अशा पद्धतीनं पुढे आहे, हाच प्रश्न आहे, टिपा लिहा असा प्रश्न आहे. तुम्हाला 2 टिपा दिलेल्या असणार आणि त्या टिपांपैकी तुम्हाला टिपा 1 किंवा 2 टिपा पूर्ण करायच्या असणार.
त्याला आहेत 4 गुण. 2 मार्काची टीप असेल तर तुम्हाला 4 मुद्दे लिहायचे आणि 4 मार्काची टीप असेल तर तुम्हाला 8 मुद्दे लिहायचे आहेत. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. हा एक प्रश्न तुम्हाला येणार आहे. हा प्रश्न आहे 6 गुणांसाठी. त्यानंतर तुम्हाला पुढचा प्रश्न आहे ते राज्यशास्त्रासाठी येणार आहे. राज्यशास्त्रामध्ये एक प्रश्न असा पण येणार आहे, उतारा येणार आहे आणि त्या उतार्यावरून तुम्हाला प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे. तर एक उतारा येणार इतिहासाचा आणि त्या इतिहासाच्या पुस्तकातील पॅराग्राफचा आणि त्यावरून तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत. तो 4 गुणांचा प्रश्न असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. हा 8 मार्कांचा प्रश्न आहे. 4 मार्कांसाठी 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. तर हे प्रश्न सोडवत असताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला जर 2 मार्काचा प्रश्न असेल तर 2 मार्काला साधारण 4 मुद्दे जे आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत आणि जर समजा 4 गुणांचा प्रश्न आहे तर तुम्हाला 8 मुद्दे लिहायचे आहेत. स्पष्ट मुद्देसूद उत्तर तुम्ही लिहिली तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क 100% इतिहासामध्ये मिळणार आहेत. त्यानंतर राज्यशास्त्र आहे. त्या राज्यशास्त्रामध्ये दिलेल्या पैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. हा 4 मार्काचा प्रश्न तुम्हाला येणार आहे. त्यापुढे आहे विधाने चुकी बरोबर आहे लिहा. चुकी बरोबर सकारण स्पष्ट करा. तर विधान चूक का आहे त्याचं कारण लिहायचं आहे. विधान बरोबर का आहे त्याचं सुद्धा कारण लिहायचं आहे. ते लिहिलं तरच तुम्हाला पूर्ण मार्क मिळणार आहे, नाहीतर पूर्ण मार्क मिळणार नाही. हा प्रश्न आहे 4 मार्काला. पुन्हा एकदा राज्यशास्त्राच्या संदर्भात काय आहे, संकल्पना चित्र येणार आहे. तो संकल्पना एक चित्र येणार, वेन डायग्राम, एक डायग्राम येणार आहे आणि तो डायग्राम पूर्ण तुम्हाला करायचा आहे. त्यामध्ये रिकामे शब्द आहेत ते भरून ते संकल्पना चित्र तुम्हाला पूर्ण करायचं आहे. पुढचा प्रश्न आहे थोडक्यात उत्तरे लिहा. त्यामध्ये तुम्हाला 2 प्रश्न सोडवायचे आहेत. 2 मार्काचा आपल्याला अभ्यास करत असताना या पहिल्यांदा दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा आहे. ते 4 मार्काला आहे. पुढील विधाने चुकी बरोबर ते सकारण स्पष्ट करा. तर आपल्याला कारण द्यायचं आहे आणि कारण द्यायचं आहे का चूक आहे का बरोबर आहे, तरच पूर्ण मार्क मिळणार आहे. त्यानंतर संकल्पना स्पष्ट करा. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की संकल्पना ज्या आहेत त्या चांगल्या संकल्पना चित्र जे आहे ते संकल्पना चित्र आपल्याला पूर्ण करायचं आहे, जसं आपण पहिल्यांदा केलं. त्यानंतर पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. तर आपल्याला 2 मार्काचा जर प्रश्न असेल, पुन्हा एकदा सांगतोय, 2 मार्काचा प्रश्न असेल तर त्याला 4 गुण जे आहे 4 मुद्दे आपल्याला लिहायचे आहेत आणि जर 4 गुणांचा प्रश्न असेल तर 8 मुद्दे आपल्याला लिहायचे आणि 3 गुणांचा प्रश्न असेल तर त्याला साधारण 6 मुद्दे आपल्याला लिहायचे. जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला पूर्ण मार्क मिळेल. आणि थोडंसं तुम्हाला जास्त लिहायचं असेल तर लिहू शकता, पण जर 8 मुद्दे आवश्यक आहे तर तुम्ही 10 मुद्दे 12 मुद्दे लिहू शकता. पण तुम्ही 20 मुद्दे लिहिले आणि पूर्ण पानभर काहीतरी लिहून ठेवलं तर त्याला मार्क तुम्हाला मिळणार नाहीयेत, हे लक्षात ठेवा. आणखीन एक, जर प्रश्नपत्रिका लिहिता तुम्ही तेव्हा ती क्रमाने लिहा. 1 2 3 4 5 6 मधनच 1 मधनच 2 मधनच 4 असं लिहू नका. शिक्षक चेक करतो तेव्हा त्याला कंटाळा येतो. एकदम पहिला प्रश्न आणि एकदम शेवटचा प्रश्न आणि त्याला कंटाळा येऊन वैतागून तो तुम्हाला मार्क कमी देतो. असं नका करू. स्वच्छ अक्षरात प्रश्नपत्रिका लिहा, क्रमाने लिहा, छान लिहा. आता आपल्याला लक्षात ठेवा, हे सगळं करत असताना 2 गोष्टी करायच्या आहेत. आपल्याला भरपूर वाचन करायचं आहे, भरपूर अवांतर वाचन करायचं आहे, वाचन मनन करायचं आहे, लेखन करायचं आहे. लेखन करताना धड्याखालच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे. या व्यतिरिक्त स्वतःचं चिंतन करून स्वतःचे प्रश्न तयार करायचे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर तक्ता जो आहे आपल्याला एक छानसा तक्ता बनवायचे. का तक्ते बनवायचे?
तर इतिहासकार आणि त्यांच्या लेखन परंपरा, खेळांमधली ज्या महत्वाचे खेळाडू आहेत ते, त्यानंतर अशा कला आणि कलांमधल्या महत्वाच्या व्यक्ती ज्याच्या जोड्या लावायच्या आहेत त्या आपल्याला बनवून एक छान चार्ट जो आहे तो भिंतीवर चिटकवायचा आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात राहील की कधी काय घडलं. काही तारखा तुम्हाला तिथे आलेल्या आहेत पुस्तकांमध्ये, तर या तारखा ज्या आहेत त्या तारखांनुसार इतिहासकारांचे जन्म दिनांक आणि जन्म जे आहेत ते लक्षात ठेवा. साम्राज्यवादी इतिहास लेखनाला कोणता इतिहासकार आहे, त्यानंतर ह्याला इतिहास लेखनाच्या राष्ट्रीय परंपरा, राष्ट्रवादी इतिहास लेखनाला कोणते इतिहासकार आहे, ॲनल्स प्रणालीला कोणते इतिहासकार आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे जे खेळ आहेत या पर्यटनामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कशा पद्धतीनं जे काय म्हणतात त्याला वेगवेगळ्या पद्धतीनं पर्यटन ज्या आहेत त्या व्यवस्था चालवल्या जातात, तर त्या संदर्भात तुम्हाला एक धडा आहे. तर ह्या वेगवेगळ्या पर्यटना संदर्भात वेगवेगळी पर्यटन स्थळं जी आहेत ती लिहून काढा आणि कुठल्या देशांमध्ये कुठल्या राज्यांमध्ये आहेत ती लिहून काढा आणि तो चार्ट भिंतीवर जो आहे तो चिटकून ठेवा. तुम्ही रोज याचा सराव करा, रोज 15 मिनिटं 20 मिनिटं येता जाता इतिहासाचा अभ्यास करा, कारण की तुम्हाला गणित आणि विज्ञानाचा सुद्धा अभ्यास करायचा आहे चांगल्या पद्धतीनं. त्यामुळे इतिहास हा आनंदाने अभ्यास करण्याचा विषय आहे. भरपूर रोज 15-20 मिनिटं वाचायचं मस्त धडा आणि त्यानंतर त्याचा चार्ट बनवून चिटकवायचा, येता जाता गमतीशीर पद्धतीने इतिहासाचा अभ्यास करायचा. त्यामुळे तुम्हाला भरपूर मार्क मिळणार आहे आनंदाने अभ्यास केल्यामुळे. तर एवढ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. पुन्हा एकदा रिपीट करतो, वाचन करायचंय, वाचन अख्खं पुस्तक वाचून काढायचंय. त्यानंतर 2 लेखन करायचंय, मनन करायचंय, चिंतन करायचंय. चिंतन केल्यानंतर स्वतःचे प्रश्न तुम्ही तयार करा त्याच धड्याचे, गंमत म्हणून मजा येईल तुम्हाला आणि तुमचा अभ्यास सुद्धा होईल. आणि वेळ लावून धड्याखालचे प्रश्न सोडवा, वेळ लावून प्रश्नपत्रिका सोडवा, काही तक्ते बनवा, चार्ट बनवा. काही सणावाळ्या ज्या पुस्तकामध्ये आहेत, आपल्याला खूप सणावाळ्या नाही आहेत, पण काही तारखा ज्या आहेत त्या तारखा ज्या आहेत त्या तुम्ही वहीच्या मागच्या पानावर लिहा. जे शब्द समजले नाहीयेत, ज्या संकल्पना समजल्या नाहीयेत त्या संकल्पना समजून घ्या आणि त्या संकल्पनांचा एक छोटासा विभाग इतिहासाच्या वहीमध्ये शाळेच्या मागच्या बाजूला करा. म्हणजे साम्राज्यवाद, तर साम्राज्यवादाचा अर्थ काय आहे तो इतिहासाच्या शेवटच्या वहीच्या शेवटच्या 3-4 पानांमध्ये लिहून ठेवा. साम्राज्यवाद म्हणजे काय, त्यानंतर राष्ट्रवाद म्हणजे काय, पाश्चात्यवाद म्हणजे काय, ॲनल्स म्हणजे काय. त्यानंतर जे तुम्हाला शब्द कळणार नाही, हा नवीन इतिहास आहे, त्यात काही शब्द तुम्हाला कळणार नाही, तर त्या शब्द आणि त्याचे अर्थ आणि त्यांच्या व्याख्या लिहून घ्या जे तुम्हाला समजतील. आणि एकदा शब्दांचे अर्थ समजले की तो विषय समजायला खूप मजा येते लक्षात, आणि तो लक्षात सुद्धा राहतो. तर तुमच्या सगळ्यांना भरपूर मार्क पडणार आहेत इतिहासामध्ये. मी सांगितलेल्या पद्धतीनं निश्चित अभ्यास करा. तुम्हाला 100 पैकी 100 गुण सामाजिक शास्त्रामध्ये निश्चित पडणार आहे. आता तुम्हाला सगळ्यांना मी 10वीच्या परीक्षेसाठी आणि 10वीच्या या नवीन वर्षासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद.